मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात तब्बल 3,000 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळं महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हे पाहण्यासारखं होतं. मात्र काही महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हे जास्त काळ टिकलं नाही. यामागचं कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांच्या खात्यावर आले, मात्र ते अचानक गायब झाले होते. त्यामुळे या महिलांना मोठा धक्का बसला होता. मात्र आता या महिलांसाठी सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्या महिलांनी 31 जुलै आधी लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केले होते, त्या महिलांच्या खात्यात 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान 3,000 रुपये जमा झाले होते. त्यामुळे रक्षाबंधनाला महिलांना सरकारकडून ओवाळणी मिळाली होती. मात्र ही ओवाळणी अचानक बँकेने काढून घेतली होती. त्यामुळे अनेक महिलांना याचा धक्का बसला होता. त्याचं झालं असं की अनेक महिलांनी खात्यात बॅलन्स मेंटेन न केल्याने त्यांच्यावर इंटरेस्ट लागला होता आणि सरकारकडून जसे पैसे खात्यात टाकले गेले तशी ती रक्कम इंटरेस्टच्या रूपात वजा करण्यात आली होती. त्यामुळं महिलांना योजनेचे पैसे येऊन देखील महिलांचे खाते रिकामे झाले होते. याचा महिलांना मोठा झटका बसला होता. अनेक महिलांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आता सरकारने यावर मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने महिलांना मोठा दिलासा मिळालाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये अशा सूचना महिला व बाल विकास विभागाने बँकांना दिल्या आहेत. लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असेही निर्देश बँकांना दिले आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता त्या महिलांचे पैसे त्या महिलांना पुन्हा मिळणार आहेत. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा दिसून येणार आहे. मंडळी, अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळं आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.